प्राध्यापक प्रवीण दिगंबर बोंद्रे प्रस्तुत प्रतिभेची गगनभरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला. हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय अल्प कालावधीत लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या यूट्यूब चॅनलकरिता वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. साहित्य क्षेत्रात उंच गगनभरारी घेतलेल्या सन्माननीय साहित्यिका सौ रोहिणी अमोल पराडकर यांची विशेष मुलाखत. प्रतिभेची गगनभरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या मुलाखतीच्या कार्यक्रमाअंतर्गत प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या यूट्यूब चॅनलकरिता लवकरच घेण्यात येत आहे. चला तर आपण या प्रमोशन व्हिडिओच्या माध्यमातून सन्माननीय साहित्यिका सौ रोहिणी अमोल पराडकर यांची ओळख व परिचय करून घेणार आहोत. सौ रोहिणी अमोल पराडकर मूळ मुंबईच्या आहेत. सध्या त्या कोल्हापूर येथे राहतात. या व्यवसायाने फोटोग्राफर असल्या तरी अतिशय मोठ्या साहित्यिका आहेत. साहित्य क्षेत्रात सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी खूप मोठी मजल मारली आहे. साहित्य क्षेत्रात सौ रोहिणी अमोल पराडकर यांचं नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी अनेक कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून तसेच अध्यक्ष म्हणून पदं भूषविली आहेत. तसेच त्या अनेक समूहात वेगवेगळ्या पदांवर कार्यसुद्धा करीत आहेत. त्यांच्याकडे सध्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद आले आहे. त्यांचे अनेक प्रातिनिधिक पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्या रेडिओ पुणेरी आवाजकरिता चारोळी लेखन आणि अलख लेखन वैयक्तिक व समूहाचे पाठवित असतात. रेडिओ पुणेरी आवाज या कार्यक्रमात छुपे रुस्तममध्ये यांचा शाब्दिक सत्कार सुद्धा करण्यात आला आहे. सौ रोहिणी अमोल पराडकर यांची साहित्यिक वाटचाल सांगावयाची झाल्यास मंगला फडणवीस स्मृतिप्रीत्यर्थ कविता लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या लेखन स्पर्धेत विषय होता मीच गौरी मीच दुर्गा. या विषयावर सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी कविता लिहून या स्पर्धेत पाठविली. तर त्यांना यामध्ये बक्षीस स्वरूपात अर्लियन कवियों का अध्यात्म प्रायव्हेट लिमिटेडतर्फे महाराष्ट्र प्रेसिडेंट म्हणून निवडण्यात आले. यासोबतच पाणिनी, अर्थ मराठी अशा बऱ्याच ईबुकमध्ये यांच्या कविता छापून आल्यात. तसेच महामानव महाकाव्य संग्रहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील कविता छापून आल्या. टॉप 10 दिवाळी अंकात ग्रामसेवा संदेशामध्ये लोकराजा या दिवाळी अंकातसुद्धा यांना प्रसिद्धी देण्यात आली. उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट हजारोंच्या संख्येने प्रमाणपत्र यांना मिळाले आहेत. ह्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा चालवितात. प्रेम या विषयावर 1624 कविता आल्या होत्या. त्यातील टॉप 100मध्ये शब्द ही कविता निवडल्या गेली व यांना ऑथर ऑफ धिस वीक म्हणून मानांकनसुद्धा मिळाले आहे. यूट्यूबवर वाचाल तर वाचाल ही यांची कविता प्रसिद्ध आहे. तसेच अनेक कवितांचे यांनी परीक्षण व समीक्षणसुद्धा केले आहे. सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर यांच्या बालकाव्य संग्रहाला चिवचिवाटला 4 राज्यस्तरीय पुरस्कार आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये सांगावयाचे झाल्यास स्वदेशी भारत सन्मानपत्र पुरस्कार आसू, शिवांजली साहित्यपीठ पुरस्कार पुणे, महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार आणि तेजस्विनी साहित्य पुरस्कार 2025 असे हे 4 राज्यस्तरीय
पुरस्कार बालकाव्यसंग्रह चिवचिवाटला प्राप्त झाले आहेत. तसेच यांची ई-बुकसुद्धा प्रकाशित आहेत. यामध्ये सांगावयाचं झाल्यास बालगीत संग्रह, संयुक्त कविता पंचतारका, काव्यांजली, काव्यसरिता, महती भाषेची, कौस्तुभमणी, जोडीदार इत्यादी यांची ई-बुक प्रकाशित आहेत. तसेच सौ रोहिणी अमोल पराडकर यांची 3 हिंदी काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित आहेत. त्यामध्ये मधुबन, सृजन ऋतू, भावधारा हे 3 हिंदी काव्यसंग्रह सुद्धा यांचे प्रकाशित आहेत. सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर ह्या सध्या व्हॉट्सअपला भारतीय कोल्हापूर मंच, दोडामार्ग एक्सप्रेस मंच, अर्लियन कवियोका अध्यात्म यांचे कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, पुणे, नाशिक याकरता विभागीय ग्रुप चालवित आहेत. सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर ह्या सध्या पुढील पदांवर विराजमान आहेत. त्यामध्ये सांगावयाचं झाल्यास अर्लियन कवियोका अध्यात्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कोल्हापूर जिल्ह्याकरिता को प्रेसिडेंट म्हणून सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी आतापर्यंत 8 उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे यांचे प्रमोशनसुद्धा झाले आणि म्हणून सौ रोहिणी अमोल पराडकर यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या पदावर मोठ्या थाटामाटात निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून सौ रोहिणी अमोल पराडकर ह्या सध्या कार्यभार सांभाळत आहेत. त्यासोबतच ग्राहक समितीतर्फे प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी या पदावर सुद्धा सौ रोहिणी अमोल पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. आणि याआधीसुद्धा यांनी बरीच पदं उपभोगली आहेत. त्यामध्ये सांगावयाचं झाल्यास अक्षरमानव, माजी जिल्हा प्रशासक, जिल्हा समन्वयक, भारतीय साहित्य सांस्कृतिक मंचाच्या माजी जिल्हा प्रशासक कोल्हापूर आणि कविकट्टामध्ये हजारो अर्जातून जिल्हा प्रशासक म्हणून यांची नियुक्ती झालेली होती. इत्यादी पदांवर त्यांनी आधीच कार्य केलेलं आहे. आपली पण प्रतिभेची गगनभरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या लोकप्रिय मुलाखतीच्या कार्यक्रमात मुलाखत द्यावयाची इच्छा असल्यास प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांच्या 91 12 37 31 91 या मोबाईल क्रमांकावर कृपया कॉल करून संपर्क साधावा. या कार्यक्रमात कुठल्याही क्षेत्रातील प्रतिभावंत लोक मुलाखत देऊ शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले टॅलेंट, आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याची
एक संधी आपल्याला या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी नरसोबाची वाडी येथे कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. त्यासोबतच औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर येथे कविता संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. त्यासोबतच सोलापूर मोहोळ येथे 25 ऑक्टोबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून यांना बोलविण्यात आले होते आणि सोबतच साहित्यरत्न पुरस्काराने सुद्धा यांना येथे सन्मानित करण्यात आले होते. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने दंडवते मठ येथे घेतलेल्या कविता संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून यांनी सहभाग नोंदविलेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ग्राहक समिती यांनी आयोजित केला होता. तेथे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तसेच 22 ते 28 फेब्रुवारी 2025ला हितगुज व गप्पा गोष्टी हा ऑनलाईन कार्यक्रमसुद्धा सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी घेतलेला आहे. त्यासोबतच त्यांनी 28 ऑक्टोबरला पुणे कोंढणपूर येथे कवी संमेलनसुद्धा घेतले आहे आणि 12 जून 2025ला कोल्हापूरला ग्राहक समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा यांनी आयोजित केला होता. त्यासोबतच यांचं खूप सगळं असं समाजकार्यसुद्धा आहे. त्यामध्ये विशेष करून सांगावयाचं झाल्यास अंधशाळेतील विद्यार्थ्यांना अंधशाळेत जाऊन 1 दिवसीय मार्गदर्शन यांनी केलेलं आहे. तसेच केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी यांनी मदत केली आहे. यामध्ये कपडे, औषधं, स्वेटर्स, छत्र्या, खाद्यपदार्थ, दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू इत्यादी आणि अनेक वाचनालयांना पुस्तके व नियतकालिके सुद्धा यांनी भेट दिली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना यांनी आर्थिक मदतसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. तसेच कामवाल्या बाईच्या नवीन संसाराला हातभार म्हणून चादरी, भांडी यांनी दिले आहेत आणि सोबतच त्यांना दिवाळीकरता पणत्यासुद्धा दिल्या आहेत. त्यासोबतच सावली केंद्रात मुलांना शालेय उपयोगी वस्तू व दिवाळीला कपडे व फटाकेसुद्धा यांनी दिले. तसेच रस्त्यांवर एक भिकारीण तापाने फणफणली होती. तिला यांनी दवाखान्यात नेले. तिला स्वेटर आणि फळंसुद्धा दिली आहेत. त्यासोबतच बालसंकुलाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चहा, मिरची पावडर, पोहे आणि साखर यांची यांनी मदत दिली आहे. एकटी या संस्थेला सीमंतिनी मंडळामार्फत कपडे, साबण, कागदी पिशव्या करण्याकरता यांनी रद्दी उपलब्ध करून दिली. तसेच कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये यांनी खूप सगळ्या लोकांना आर्थिक मदतसुद्धा उपलब्ध करून दिली आहे आणि तसेच ऊस तोडणाऱ्या कामगारांना सखी संपदामार्फत नवीन साड्यासुद्धा दिल्या आहेत. सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर यांचं साहित्यातील योगदान आणि समाजकार्य हे खूप मोठं आहे.
त्यामुळे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये विशेष करून सांगावयाचं जर झालं तर अर्लियन कवियोका अध्यात्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार व बक्षीस प्राप्त झाले आहे. सोबतच महाराष्ट्र साहित्य रत्न पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर महिला मंडळांतर्फे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये सांगावयाचं झाल्यास सीमंतिनी महिला मंडळ, प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर, तसेच गृहिणी महोत्सव जागर स्त्री शक्तीचा याच्या अंतर्गत यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके व पुरस्कार मिळाली आहेत. त्यासोबतच मॅक्स लाईफ विमातर्फे लाईफ मेकर पुरस्कार यांना मिळाला आहे. तसेच कस्तुरीतर्फे अशे जपते कुटुंबाचे आरोग्य हा तृतीय पुरस्कार यांना मिळालेला आहे. तसेच कस्तुरीतर्फे परत आदर्श महिला पुरस्कार यांना मिळालेला आहे. त्यानंतर उडान मंचातर्फे सुद्धा ग्रुप डान्स द्वितीय पुरस्कार यांना मिळालेला आहे. सन्माननीय सौ रोहिणी अमोल पराडकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. यामध्ये विशेष करून सांगावयाचे झाल्यास सोलापूर, जळगाव, दिल्ली अशा अनेक ठिकाणी यांना समाजरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर कृष्णा महिला बचत गटातर्फे सन्मानपत्र यांना प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर दैनिक तुफान क्रांतीतर्फे आदर्श सेवा पुरस्कार यांना मिळालेला आहे. त्यानंतर जनमत प्रतिष्ठान जळगावतर्फे समाजसेवा पुरस्कार यांना मिळालेला आहे. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई पुरस्कार नवी दिल्ली हा सुद्धा यांना मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र शिवरत्न राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा यांना मिळालेला आहे. कोरोना प्रमाणपत्र यांना प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर शिंपल्यातील मोती पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कारसुद्धा यांना प्राप्त झालेला आहे. आणि त्यासोबतच कॉलेज जीवनामध्ये NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनातर्फे यांना सतत 3 वर्ष बेस्ट कॅडेटचा अवॉर्डसुद्धा यांना प्राप्त झालेला आहे. आणि एवढंच नाही तर 31 डिसेंबर 2025ला सौ रोहिणी अमोल पराडकर यांनी अर्लियन ग्रुपतर्फे रात्री 12 वाजता 110 लोकांना घेऊन जन गण मन हे राष्ट्रगीत म्हटले आणि याची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली. ही यांची सर्वात मोठी उपलब्धी आहे. या कार्यक्रमात आपल्याला सुद्धा मुलाखत द्यावयाची असेल तर आपण प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांच्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधण्याची आवश्यकता आहे. मोबाईल क्रमांक आपणास दिला आहे. धन्यवाद.